येथे हवालदाराला 15,000ची लाच स्वीकारताना धुळे एसीबीच्या पथकाने घेतले ताब्यात। पारोळा पोलीस ठाण्यातील 2 हवालदारांनी एका गुन्ह्यात अटकेची कारवाई टाळण्यासाठी 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। मात्र धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी जवळपास 7 ते 7:30 वाजेच्या सुमारास यातील एका हवालदाराला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। दुसरा हवालदार सापळ्याचा संशय आल्याने पसार झाला असून या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे। अटकेतील हवालदाराचे नाव हिरालाल देविदास पाटील, वय 43, राहणार हरिओम नगर, अमळनेर असून पसार झालेल्या हवालदाराचे नाव प्रवीण विश्वास पाटील, वय 45, राहणार पोलीस लाईन, पारोळा आहे। 7 नोव्हेंबर रोजी 25 वर्षीय तक्रारदाराचा पारोळा धरणगाव मार्गावर दुचाकी अपघात झाला होता। या अपघातात समोरील दुचाकी सवाराचा मृत्यू झाला। त्यानंतर तक्रारदारा विरोधात पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी हिरालाल पाटील व प्रवीण पाटील यांनी तक्रारदाराकडे 30,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती। तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली। त्यानंतर बुधवारी सापळा रचून प्रवीण पाटील यांनी हिरालाल पाटील यांच्या माध्यमातून 15,000 रुपये स्वीकारले। मात्र सापळ्याचा संशय आल्याने प्रवीण पाटील घटनास्थळावरून पसार झाले। धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई यशस्वी केली। या पथकात हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आणि शिपाई रामदास बारेला यांचा समावेश होता। धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे।